नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे गुरुवार, तर गुरुवारी आहे कार्तिकी अमावस्या. तर तसे बघितलं तर गुरुवारचीच अमावस्या नाही तर बुधवारी चालू होणार आहे अमावस्या. तर काही जण गुरुवारी करतात आणि काही जणांनी बुधवारी अमावस्या. म्हणजे ज्यांना काही सेवा उपाय करायचे असतील तर मग गुरुवारी सकाळी 12पर्यंत अमावस्या आहे आणि बुधवारी मग दुपारनंतर अमावस्या चालू होणार आहे. त्यामुळे मग 2 दिवस अर्धा अर्धा दिवस अमावस्या आहे. त्यामुळे 2 दिवस मग अमावस्याला आपण जे नियम पाळतो, ज्या सेवा करतो, तर त्या सेवा करण्यासाठी एवढा वेळ आपल्याकडे आहे. तर मग तुम्ही या दिवसामध्ये म्हणजेच की अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पूर्वजांची सेवा म्हणा किंवा आपल्या घरातील पितृदोष दूर व्हावा म्हणून बरेच उपाय म्हणा किंवा सेवा करत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पितरांची पूजा केली तरच आपला पितृदोष दूर होतो. तर आता अमावस्येच्या दिवशी पितरांची सेवा करण्याला तर सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते, कारण की अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज जे आहेत तर ते पृथ्वीवरती येत असतात आणि आपण जर पूर्वजांचं स्मरण केलं तर मग पूर्वजांना आपण दही भाताचा म्हणा किंवा काळे तीळ आपल्या पूर्वजांना अत्यंत प्रिय असतात, म्हणून मग काळे तीळ पूर्वजांना अर्पण केले तर मग पितृदोष दूर होत असतो. पण आपण कोणतेही काम जर हाती घेतलं आणि ते काम होत नसेल तर त्यावेळेस आपल्या घराला पितृदोष लागल्यानंतर ह्या गोष्टी घडत असतात. मुलींचे विवाह जुळून येत नाही, त्यावेळेस पण आपल्या घराला पितृदोष लागलेला असतो. पण त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे, अमावस्येच्या दिवशी काळे तीळ अर्पण करायचं आहे. काळे तीळ पूर्वजांना अत्यंत प्रिय असतात, त्यामुळे पितर तृप्त होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील. आपला कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो पितृदोष मग नष्ट होतो. म्हणून दही भाताचा पण नैवेद्य ठेवायचा आहे पूर्वजांना आणि एक दिवा पण प्रज्वलित करायचा आहे दक्षिण दिशेकडे तोंड करून आणि काळे तीळ पण आपल्याला अर्पण करायचं आहे. आणि ह्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी आपल्याला आपल्या पूर्वजांसाठी आवर्जून करायचंच आहेत. तर आपल्याला पूर्वज तृप्त होऊन आशीर्वाद द्यावा म्हणून ह्या सगळ्या सेवा उपाय करणे गरजेचं असतं. तर तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत की काळे तीळ आपल्याला कुठे अर्पण करायचं आहे, कसे अर्पण करायचं आहे, तर ती माहिती घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. अजून वेगवेगळ्या सेवा आणि उपाय यांची माहिती हवी असेल तर चॅनलला तुम्ही मग सबस्क्राईब करा. तर आता पितरांची सेवा आपल्याकडून घडत नाही, दररोज आपल्याकडून शक्य होत नाही, कारण की एवढ्या धावपळीच्या जगामध्ये दररोज देवांची पूजा करणं म्हणा किंवा घरातील इतर कामांसाठी पण प्रत्येकाला वेळ असतोच असे नाही. पण अमावस्या हा जो दिवस आहे तर पूर्वजांसाठी समर्पित केलेला आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये जर सतत अडचणी येत असतील, एखादी व्यक्ती सतत आजारी असेल, मुलामुलींचे विवाह जुळून येत नसतील किंवा घरामध्ये अजून कोणत्या गोष्टी सतत वाईट घडत असतील, त्यावेळेस मग आपल्या घराला पितृदोष असल्यानंतरच ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. तर काळ्या तिळाला अत्यंत महत्त्व दिलं जातं, कारण काळ्या तिळांचा उपयोग म्हणजेच की जन्म, विवाह, मृत्यू या तिन्ही वेळेमध्ये काळ्या तिळाचा हा उपयोग केला जातो. आता काळ्या तिळांचा जो संबंध आहे तर तो शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी, त्याचप्रमाणे पितरांना प्रसन्न करण्यासाठी काळे तीळ वापरले जातात. काळे तीळ हा पितरांचा आहार मानला जातो, म्हणून आपल्याला काळ्या तिळाला पूर्वजांसाठी जास्त महत्त्व दिले जाते. तर आपल्याला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे. तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलात तरीही चालेल आणि स्नान करायचं आहे. स्नान करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकून मग स्नान करायचं आहे. त्यानंतर मग आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पांढरे फूल टाकायचं आहे. जर नसेल तर हरकत नाही, मग तुम्ही 2 थेंब गंगाजल टाकू शकता आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून आपल्याला घराच्या बाहेर हे जे पाणी आहे तर हे पाणी घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे. आणि दक्षिण दिशेला हे जे जल आहे तर हे जल आपल्याला अर्पण करायचं आहे, कारण की दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. जेव्हा आपण मग हे जल अर्पण करत असतो तर तेव्हा पितर आणि यम दोन्ही आपल्यावरती प्रसन्न होतात, म्हणून पितर तृप्त होऊन आशीर्वाद देतात. म्हणून मग आपल्याला हे काळे तीळ पण आपण अर्पण करत असतो. तर आता ज्यावेळेस आपण हे जल अर्पण करणार आहोत तर त्यावेळेस मग तुम्ही ओम पितृदेवताय नमः असा मंत्र म्हणत मग हे जल तुम्ही अर्पण करायचं आहे. आता हे जल अर्पण कोणी करायचं आहे, घरातील कर्त्या व्यक्तींनीच अर्पण करायचं आहे. आता तेव्हा मग पितर तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात. पितरांचा आशीर्वाद असणे हे पण खूप महत्त्वाचे असते. आता ज्या घरावरती पितर नाराज असतील तर कितीही आपण देव म्हणा, देवपूजा केलं तरीही आपल्या घरामध्ये शांतता ही राहत नाही.
तर त्यानंतरची गोष्ट म्हणजे आता पिंपळाच्या वृक्षामध्ये तर सगळ्या देवी देवतांचा वास असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्वजांचा वास असतो पिंपळाच्या वृक्षामध्ये. म्हणून अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाची पूजा करण्याला पण जास्त महत्त्व दिले जाते. तर त्याचप्रमाणे पिंपळाच्या वृक्षाला पण आपल्याला काळे तीळ अर्पण करायचं आहे. तर पिंपळाचं वृक्ष अतिशय पवित्र वृक्ष म्हणून मानले जाते, म्हणून आपल्या पूर्वजांचा वास पिंपळाच्या वृक्षामध्ये असतो, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. आता जिथे कुठे जवळपास तुमच्या घराच्या पिंपळाचे वृक्ष असेल तर मग आपल्याला तिथे जायचं आहे. जात असताना आपल्याला काळे तीळ घेऊन जायचं आहे आणि काळे तीळ आपल्याला पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे. तर त्या पिंपळाच्या वृक्षाला आपल्याला काळे तीळ कधी अर्पण करायचं आहे, तुम्ही मग दिवसभरातून जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा करायचं आहे. त्यासाठी आपल्याला एक तांब्या भरून जल घ्यायचा आहे, त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचं आहे आणि त्यात मग आपल्याला पांढरे फूल टाकायचं आहे आणि जात असताना एक दिवा पण तुम्ही पिंपळाच्या वृक्षाखाली लावण्यासाठी घेऊन जाऊ शकता. नंतर मग तिथे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, आपण जे तांब्या भरून जल घेतलं आहे तर ते जल आपल्याला पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना ओम पितृदेवताय नमः असा मंत्र म्हणत जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण झाल्यानंतर म्हणजेच की पिंपळाच्या वृक्षाला स्पर्श करायचा नाही, कारण की पिंपळाला फक्त शनिवारी स्पर्श केला जातो, म्हणून मग स्पर्श न करता आपल्याला पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण करायचं आहे. आता घरातील कर्त्या व्यक्तींनीच हा उपाय करायचा आहे. आता संध्याकाळी 6 नंतर, आता बऱ्याच ठिकाणी संध्याकाळी 6 नंतर रात्री 12पर्यंत हा उपाय केला जातो, पण काही ठिकाणी सायंकाळच्या नंतर मग पिंपळाच्या वृक्षाजवळ जात नाहीत असे म्हटले जाते. पण आता प्रत्येक भागांमध्ये ही पद्धत वेगवेगळी पाळली जाते, त्यामुळे तुमच्या इकडं जो नियम पाळला जातो पिंपळाच्या वृक्षाला म्हणजे पिंपळाच्या वृक्षाजवळ कधी गेल्यानंतर शुभ मानले जाते, त्यावेळेस मग तुम्ही घरातील इतर व्यक्तींना विचारून मग हा उपाय करू शकता. तर तिथे गेल्यानंतर जल अर्पण करून झाल्यानंतर पिंपळाच्या वृक्षाखाली आपल्याला मग चिमूटभर काळे तीळ पण अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपण जो दिवा घेऊन गेला आहे तर तो दिवा आपल्याला पिंपळाच्या वृक्षाखाली लावायचा आहे आणि दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ आपल्याला टाकायचं आहेत आणि पूर्वजांचं आपल्याला स्मरण करायचं आहे. आता ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या सेवा उपाय करत असताना आता घरातील प्रत्येक व्यक्तीने केला तरीही चालेल, पण सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजेच की घरातील कर्त्या व्यक्तींनीच ह्या सेवा करायच्या आहेत, कारण की पूर्वजांचं स्मरण करत असताना घरातील म्हणजेच की काही सेवा करत असताना कर्त्या व्यक्तीलाच म्हणजेच की सेवा करण्याचं महत्त्व दिलं जातं. त्यामुळे मग तुमच्या घरामध्ये जी कर्ता व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीने हा उपाय करायचा आहे. तर मग तुम्हाला हा व्हिडिओ समजलाच असेल की काळे तीळ आपल्याला कुठे अर्पण करायचं आहे. असे नाही की फक्त पिंपळालाच अर्पण करायचं आहे आणि किंवा मग घराबाहेरच एक जल तांब्या भरून अर्पण करायचं आहे. तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी जर दोन्ही उपाय करणं शक्य होत असेल तर तुम्ही दोन्ही उपाय मग आवर्जून करू शकता. तर आजचा व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.